नमस्कार मंडळी. परीक्षेचा पहिला दिवस, घरातल्या प्रत्येकाची घालमेल, देवाकडे साकडे घालण्याचा दिवा, हातावर घातलेले दही आणि शुभेच्छांची जोरदार बरसात. पूर्वी 10वी 12वी व्यावसायिक परीक्षांना जे दृश्य दिसायचे ते आता KG to PG सर्रास दिसायला लागले आहे. परीक्षा म्हटली की थोडे गांभीर्य असायलाच हवे, येथपर्यंतची भूमिका अगदी मान्य. परंतु परीक्षा म्हणजे आणीबाणी, परीक्षा म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न आणि परीक्षेतले यश म्हणजे आयुष्यातल्या मोठ्या कसोटीला उतरणे, ही अशी समीकरणे पुन्हा एकदा तपासावी असे नाही का वाटत तुम्हाला? अभ्यास कसा करायचा, अभ्यास कसा केला जातो, येथपासून ते परीक्षेचे टेन्शन आणि यश अपयशाला कसे सामोरे जायचे, या अनेक विषयांवर आपल्या या सदरात तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल. परीक्षेचे ताणतणाव पालक आणि मुलांमधील ताणतणाव वाढवतात. आनंदाने हसतं बागडत जाणारं घर अचानक मुके होऊन जाते. TV बंद होतो आणि एकमेकांशी हसत गप्पा मारणारे आईबाबा डोळ्यांनीच इशारे करत राहतात. आपल्या या हसऱ्या आनंदी घराचे असे काही होऊ नये म्हणून तुमच्यासाठी पर्याय फाउंडेशनतर्फे एक छोटासा उपक्रम घेऊन येत आहोत. आजचा आपला विषय आहे शांतता, परीक्षा चालू आहे. लहानपणापासूनच माझ्यासारख्या अनेकांना परीक्षेचा धसका आहे. मी कधीही परीक्षेचा आनंद लुटल्याचं मला तरी आठवत नाही. किंबहुना परीक्षा हा प्रकार कोणी एन्जॉय करत असेल यावरही माझा अजिबात विश्वास नाही. सामान्य विद्यार्थ्यांना नापास होण्याची भीती, मध्यम दर्जाच्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडण्याची भीती आणि हुशार मुलांना आपल्याला हवी ती टक्केवारी मिळाली नाही तर काय होईल याची भीती. या व्यतिरिक्त आईवडील काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील याची सुद्धा भीती आहेच. आपल्या या साऱ्या आयुष्याचा फैसला त्या 2.5 तासांच्या हवाली करण्याची दुष्टपणाची या परीक्षेची आयडिया कुणाला सुचली असेल बरं? या परीक्षेसंदर्भात एक सुंदर विनोदी गोष्ट माझ्या स्मरणात आहे, ती मी इथे सांगू इच्छिते. देवाने मोठ्या आनंदी मनाने माणूस हा प्राणी बनवला. हा मनुष्य प्राणीही आनंदाने इकडे तिकडे बागडू लागला. त्याचे आनंद बघून देवालाच वैषम्य वाटू लागले. देवाने आपल्या मागे राक्षसांची लढाई वगैरे नसता ताप लावून घेतलेला होताच, परंतु तसली कुठलीच भानगड मनुष्य प्राण्यांच्या मागे नव्हती. त्यामुळे आपण बनवलेल्या मनुष्य प्राण्याचा या देवालाच आता मत्सर वाटू लागला. मग मनुष्याला लहानपणापासून दुःखी करून सोडण्यासाठी त्याने हा परीक्षेचा शोध लावला असावा. पुढे कधीही दुःखाचा प्रसंग ओढवला, त्रासाचा काळ सुरू झाला की अजूनही म्हातारी म्हणतात, देव परीक्षा बघतोय बरं. आणि या परीक्षेमुळे नाहक बदनाम झालेला शब्द म्हणजे अभ्यास. संत तुकोबा म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अर्थात अभ्यासामुळे काहीही साध्य होऊ शकते, अगदी परीक्षेत यशसुद्धा मिळू शकतं. पण आपल्याला अभ्यासाचा आनंद लुटूच दिला जात नाही. त्यामुळे अनेक गोष्टी आपण परीक्षा झाल्या झाल्या विसरायला अगदी मोकळे असतो. वर्षभर शिकायचं आणि परीक्षा होता क्षणी विसरायचं, हा अभ्यास नव्हे तर याला फक्त घोकमपट्टी म्हणायची. पंडित भीमसेन जोशींसारखे, कुमार गंधर्वसारखे पट्टीचे गायक अशी घोकमपट्टी न करता आयुष्यभर संगीताची साधना करतात आणि त्यात ते रममाण होऊन जातात. आयुष्यात यशस्वी झालेले सारे लोक आपापल्या क्षेत्रात असेच मन लावून अभ्यास करताना दिसतात. ते 10वीला बोर्डात आले होते की नाही, ते नापास झाले होते की नाही, हे कोणीही विचारायला जात नाही. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, त्यांचे शिक्षण काय आहे, त्याने बोर्डात किती मार्क मिळवले, हे आज कोणी विचारायला जातं का? इंदिरा गांधी यांची डिग्री कोणती होती हे येथे बसलेल्या कुणाला ठाऊक आहे बरं? परंतु त्यांनी सगळे जुने नियम रद्दबादल ठरवले आणि नवीन नियम आखले आणि आपल्या नियमांनी राजकारण खेळले. अशी अनेक उदाहरणे आज आपल्याला आजूबाजूला देता येतील. म्हणून आपण अभ्यास अगदी मनापासून करायचा, त्यातला आनंद मनापासून मिळवायचा. थोडे कमी मार्क मिळाले तरी काय मोठा आभाळ कोसळणार आहे का? परंतु आता हे सगळं आईवडिलांना कोण समजवणार, नाही का? ते तर पक्के मार्कसिस्ट असतात. आपला मुलगा, आपला पाल्य स्पर्धेत मागे पडेल की काय याची त्यांना कायम आणि कायम भीती वाटत असते. तर हा अभ्यास आणि ही परीक्षा यांची सांगड कशी घालावी व त्यासाठी लागणारे वेगवेगळे टेक्निक्स कसे वापरावे, तसेच अभ्यासाचे नियोजन कसे करावे, यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी आपण पुढील सदरामध्ये भेटणारच आहोत. तत्पूर्वी थोडासा विराम घेऊया व नवीन नवीन पर्याय शोधत राहूया. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा,
कमेंट करा, सबस्क्राईब करा व नवीन पर्याय नक्की शोधत राहा. पर्याय फाउंडेशनतर्फे मी श्रुतिका मोहोड. धन्यवाद.